चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये। चला मित्रांनो, बघा अत्यंत महत्त्वाची बघा बातमी आली एकदम जस्ट आता। बघा मित्रांनो, जस्ट रिलीज झालेली बातमी, एकदम थोड्या वेळापूर्वी रिलीज बातमी झाली का मित्रांनो। लक्षात घ्या, आता 10वी आणि 12वीच्या बोर्डच्या आता परीक्षेच्या तारखा जाहीर झाले। बघा लक्षात घ्या, मी तुमच्या आता 10वी 12वी बोर्डचे जे वेळापत्रक आहे ते लवकरच येणार आहे। पण तुमची 10वीची बोर्डची परीक्षा कधी असणार आहे, 12वीची बोर्डची परीक्षा कधी असणार आहे, आणि त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात, तुमच्या प्रात्यक्षिक म्हणजे ओरल तुमच्या तोंडी परीक्षा कधी असणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, यंदा खूप घाई झालेली आहे बघा मित्रांनो। तर पूर्ण टाइम टेबल बघितल्यानंतर तुम्हाला अतिशय धक्का लागणार आहे मित्रांनो। त्यामुळे परीक्षेचा लवकरच तुम्हाला आता अभ्यास करायला सुरुवात लागणार आहे। चला मित्रांनो, आता आपण टाइम टेबल बघणार आहे, त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही नवे असाल चॅनलला सबस्क्राइब करून द्या मित्रांनो, पटकन सबस्क्राइब करून घ्या। लक्षात घ्या, 10वी आणि 12वी बोर्डच्या ज्या जुन्या क्वेश्चन पेपर ते आपल्याकडे अवेलेबल आहे, ती पूर्ण त्याचा तुम्हाला लक्षात घ्या व्हिडिओ मी काय अपडेट पण केली ती, पण ज्या जुन्या क्वेश्चन पेपर आहे त्याच्यानुसार तुम्हाला बघा मित्रांनो मोस्ट आयएमपी क्वेश्चन देणार आहे। मागच्या वर्षी आपण 10वीच्या बोर्डला जे आयएमपी क्वेश्चन दिले होते बघा मित्रांनो, त्यापैकी 97% वरती म्हणजे जवळजवळ 95-97% जे आयएमपी दिले ते प्रश्न बोर्डाला आले होते मित्रांनो। त्यामुळे सबस्क्राइब करा आणि तुम्हाला पूर्णपणे बघा क्वेश्चन पेपर असणार आहे, त्याच्यानंतर बोर्डची अपडेट असणार आहे, पूर्ण आपल्या चॅनलवरती भेटणार आहे। चला मित्रांनो, आता बघणार आहे बघा आपण आत्ताच जस्ट बघा पत्र आलेलं बघा आपल्या समोर, काय बघा तर महाराष्ट्र राज्य बघा काय तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बघा काय सांगितलं याच्यामध्ये बघा, फेब्रुवारी मार्च 2026 परीक्षांच्या तारखांबाबत काय सांगितलं तुम्हाला का फेब्रुवारी मार्च या 2026 ला ज्या आता 12वी म्हणजे 10वी आणि 12वी बोर्डच्या ज्या परीक्षा होणार आहे या संदर्भात तुम्हाला अपडेट दिले। चला आता महत्त्वाचे अपडेट बघूया, काय सांगितले पूर्ण वाचून घेऊया आणि नीट समजून घेण्याचा पूर्ण तुम्हाला मी अर्थ आता समजून सांगणार आहे, ठीक आहे। चला बघूया आता, बघा काय दिले तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळातर्फे आगामी फेब्रुवारी मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेच्या लेखी व प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांनी आयोजित करण्यात आले। म्हणजे काय काय इयत्ता 10वीच्या बोर्डची परीक्षा, 12वी बोर्डची परीक्षा आणि दोघांचीही तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक आपण त्याला प्रॅक्टिकल म्हणतो विज्ञानाच्या वगैरे असेल, त्या सर्वांच्या तारखा आता मित्रांनो जाहीर झाल्या ती। चला आता पुढे बघूया आपल्याला, ठीक आहे। चला बघा आता लेखी परीक्षा कधी होणार बघा, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वी, उच्च माध्यमिक म्हणजे काय 12वी आणि माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र म्हणजे काय 10वी बघा, मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 कधी मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दिनांक 18 मार्च 2026 यापर्यंत बघा मित्रांनो 12वीची किती 12वीची उच्च माध्यमिक म्हणजे 12वीची लेखी परीक्षा होणार आहे बघा। म्हणजे तुमची परीक्षा ही 10 फेब्रुवारीला सुरू होणार बघा, कितीला 10 फेब्रुवारीला, अतिशय कमी दिवस आहे बघा मित्रांनो। पुढे बघा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा कालावधी कधी तर शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ला, म्हणजे किती 20 फेब्रुवारीला, मागच्या वर्षी 21 ला होता, आता एक दिवस कमी केलाय बघा, बुधवार दिनांक 18 मार्च 2026 पर्यंत, म्हणजे 18 मार्च पर्यंत तुमची परीक्षा चालणार आहे, 20 फेब्रुवारीला तुमची परीक्षा सुरू होणार आहे। तर अशा प्रकारचे अपडेट आहे मित्रांनो, लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचं पूर्ण टाइम टेबल लवकरच आपल्या लक्षात घ्या आपल्या चॅनलवरती अपडेट होईल। जशी बोर्डाने अपडेट दिली का तेच आपला टाइम टेबल तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। बघा लक्षात घ्या, पुन्हा सांगतो का 12वीची लेखी परीक्षा ही मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी ते बुधवार दिनांक 18 मार्च 2026 पर्यंत असेल। त्याच्यानंतर बघा मित्रांनो शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी ते 2026 ते 18 मार्च 2026 पर्यंत इयत्ता 10वीच्या बोर्डची परीक्षा असणार आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाच्या ऑनलाईन परीक्षेसह काय जे तुमचं आयसीटी वगैरे काय असेल ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये ऑनलाईनच्या सगळ्या तारखा याच्यामध्ये असणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट बघूया का तुम्हाला अभ्यास कसा करायचा काय हे तर मी सांगणार आहे, पण लक्षात घ्या आता प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक असेल किंवा श्रेणी ज्या आपण तुम्हाला ग्रेड देतात, ए ग्रेड, ब्रेड ग्रेड, ठीक आहे ना, सी ग्रेड, डी ग्रेड, याच्यातल्या सगळ्यात तुम्हाला बघा मित्रांनो या सगळ्या परीक्षा म्हणजे प्रात्यक्षिकच्या बघा शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 ते सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 या दरम्यान तुम्हाला इयत्ता 12वीच्या ज्या तोंडी परीक्षा असणार किंवा ज्या प्रॅक्टिकल असणार आहे या परीक्षा सुरू होणार, म्हणजे 23 जानेवारीला तुमची प्रॅक्टिकल सुरू होणार आहे, त्यापूर्वी तुमचं जर्नल वगैरे काय असेल ते कम्प्लीट असणं गरजेचं आहे। पुढे बघा सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 काय 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला बघा 10वीची तोंडी परीक्षा होणार, कितीला 10वीची परीक्षा 2 फेब्रुवारीला सुरू होणार आहे। मग यामध्ये बघा शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, ग्रहशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा असतील, म्हणजे तुम्हाला ज्या काही परीक्षा असतील लक्षात घ्या, जसं की आपल्याकडे
जसं की आपल्याला बऱ्याचदा 10वीच्या तोंडी परीक्षा सगळ्या होतात, बरोबर आहे, मराठी हिंदी याच्या सगळ्या होतात. त्याच्यानंतर तुमच्या जे बाकीचे विषय स्काउट गाईड जसं म्हणू शकतो आपण, जलशास्त्र म्हणू शकतो, अशा ज्या तुमचे विषय असणार आहे तुमच्या शाळेनुसार त्या सगळ्यांची तोंडी परीक्षा बघा मित्रांनो, प्रात्यक्षिक परीक्षा विज्ञानात सगट 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे. पुढे बघा अजून काय बोर्डाने सांगितलं बघा आपल्याला, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांना मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च 2026 परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांच्या तारखा वरील प्रमाणे जाहीर करण्यात येतात. काय का तुमचा डोक्याचा ताण कमी व्हावा, तुमच्या अभ्यासाला सुरुवात व्हावी. मग आताच तुम्हाला कळलं पाहिजे का आता आपण अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मग या संदर्भात तुम्हाला जे अपडेट दिले का याच्यामध्ये का लवकरच तुमचा ताण कमी व्हावा मनावरील, म्हणून परीक्षेचा तुम्हाला आता लगेच सूचना दिल्यात का अभ्यासाला लागा लगेच वेळेला तुम्ही आता वेळेचा फायदा घ्या. कारण लक्षात घ्या वेळेत जर वेळापत्रक दिलं तुमचा गोंधळ होईल, म्हणून आता लवकरच याचं काय केलंय का वेळापत्रक दिलं म्हणून तुम्ही आता अभ्यासाला तयार राहू शकता. पुढे बघा काय सांगितले, उपरोक्त परीक्षांचे विषयांनी सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल. म्हणजे काय का सध्या आता फक्त तुम्हाला तारखा सांगितली, या तारखेला तुमची परीक्षा होईल, तोंडी परीक्षा होईल, पण तुमचं जे अंतिम वेळापत्रक आहे फायनल वेळापत्रक लवकरच आता म्हणजे थोडं सावकाशपणे जाहीर होईल, म्हणजे त्यांचं सुट्ट्या वगैरे सगळ्या बघून. ठीक आहे, बघा आजची तारीख दिली आपल्याला, या आजच्या तारखेला हे वेळापत्रक आत्ताच आलेलं आहे, थोड्या वेळापूर्वीच आलेलं मित्रांनो. ठीक आहे, तर फायनली बघा मित्रांनो इयत्ता 10वीच्या बोर्डचं वेळापत्रक आलेले, तुम्ही स्क्रीनशॉट काढा, शेअर करून घ्या, लक्षात घ्या. आणि सगळ्यांनी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लक्षात घ्या 10वी 12वी बोर्डच्या ज्या जुन्या क्वेश्चन पेपर असणार आहे आणि मोस्टली जे परीक्षेला येणारे IMP क्वेश्चन असणार आहे ते फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. कारण लक्षात घ्या जुने व्हिडिओ तुम्ही चेक करा, वाटतं जुने व्हिडिओ चेक करा, प्रश्नपत्रिका बघा, जे सांगितलं तेच तुम्हाला त्या परीक्षेमध्ये दिसतं, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सपोर्ट करा. ठीक आहे, लक्षात घ्या लवकर आता तयार लागा, जे वेळापत्रक येईल किंवा तुमच्या 10वी 12वी बोर्डचे जे अपडेट असतील क्वेश्चन पेपर सगळ्या ओरलच्या असतील त्या सगळं तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवरती दिलं जाईल. आणि 10वी 12वीचे जे गणिताचे लक्षात घ्या, गणिताचे जे अंतिम म्हणजे एकदम बोर्डचा जो पॅटर्न असतो, बोर्डचा जो पॅटर्न असतो का त्याच्यामध्ये तुमची तोंडी परीक्षा टाइप MCQ टाइप होतात. ठीक आहे ना, MCQ टाइप म्हणजे होतात, तुम्हाला पर्याय निवडक म्हणतात त्याला परीक्षा, त्याच्याही आपल्याकडे फॉर्मॅट आहे आणि तसेच तुम्हाला सेम टू सेम त्याच्यामध्ये येतात, त्याचाही तुम्हाला गायडन्स आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, सगळ्यांनी तयार लागा आणि लक्षात घ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सर्वांना काळजी घ्या, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.